नमस्कार मित्रांनो, मी पाहिलेला आहे हनुमान अंश नावाचा मूवी. नीम बाबा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. उत्कृष्ट असं सादरीकरण चित्रपटामध्ये एक स्पिरिच्युअल फिल्म कशी असावी याचं एक चांगलं उदाहरणमध्ये हा चित्रपट आहे. याच्यामध्ये काही ओव्हर दाखवलेलं नाही. नीम बाबांचं लहानपणापासून तर ते तरुणपणापर्यंत कसं आयुष्य होतं हे या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे. तो ट्रेनचा सीन झाला, त्यांच्या अवतीभोवती ध्यानाला बसल्यानंतर काही गोष्टी होत होत्या, त्या सर्व अगदी उत्कृष्ट पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि या चित्रपटामध्ये ज्यांनी ॲक्टिंग केलेली आहे लीड हिरोमधून, आपल्या मराठीमध्ये देऊळबंदमध्ये मोहन जोशींनी जशी ॲक्टिंग केली होती त्या प्रकारे याच्यामध्ये देखील जे मेन ॲक्टर आहे या चित्रपटाचे त्यांनी अति उत्कृष्टरित्या ॲक्टिंग केलेली आहे. खूप असा चांगला चित्रपट आहे. तुम्हाला एक सेकंद देखील बोर करणार नाही हे सांगू शकतो. आणि जास्त काही चमत्कार वगैरे ह्या गोष्टी सोडून एक आध्यात्मिक जर्नी कशी असते. भारत हा एक स्पिरिच्युअल देश राहिलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक संत महात्मा झालेले आहे. त्यांच्यामधला एक संत महात्मा म्हणजे नीम बाबा. इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे. अगदी चांगल्या पद्धतीने चित्रपट दाखवलेला आहे. या चित्रपटाला आपण रेटिंग देऊ शकत नाही, कारण खूप आणि जुन्या काळातला एखादा फॅमिली फ्रेंडली चित्रपट म्हणून आपण नक्कीच पाहू शकतो. एक आध्यात्मिक पिक्चर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही कुटुंबासोबत नक्की पाहू शकता. तुम्हाला आवडत तरी हा पिक्चर पुढं अजून लागलेला नाही तर तुम्ही ऑनलाईन हा चित्रपट नक्कीच पाहू शकता. खूप असा चांगला चित्रपट आहे. धन्यवाद.